मित्रांनो, तुम्हाला जर CSC सेंटर ओपन करायचं असेल, त्याच्यासाठी TEC नंबर, रजिस्ट्रेशन नंबर लागतो. म्हणजेच CSC सेंटरचं सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यावा लागतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रजिस्ट्रेशनपासून तर एक्झाम कसा द्यायचा, सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं, कंप्लीट प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला TEC सर्टिफिकेट असं गुगलमध्ये सर्च करायचं आहे. सगळ्यात पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन विथ US असं एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर इथं तुम्हाला रजिस्टर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला CSC सेंटर ओपन करायचं आहे त्याचं नाव इथं लिहायचं आहे. मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक येतो, ईमेल ID टाकायची आहे, तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं किंवा मदरचं नाव लिहायचं किंवा हजबंडचं नाव लिहायचं. ठीक आहे. इथं तुमचं महाराष्ट्र निवडायचं, जिल्हा निवडायचा. ठीक आहे. इथं तुम्हाला जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. इथं डेट ऑफ बर्थ लिहायची आहे म्हणजे तुमची जन्मतारीख. इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथं तुमचं कंप्लीट ॲड्रेस लिहायचा आहे. ठीक आहे. इथं जो हा कॅप्चर तुम्हाला पाहायला मिळतो आहे तो कॅप्चर तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटन दिसत असेल, या सबमिट बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला इथं ₹1469 ₹79 जे चलन भरायचं आहे. ठीक आहे. ₹1479 तुम्हाला चलन भरायचं आहे. ते पण तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोनपे, नेट बँकिंग, UPI कुठल्याही प्रोसेसने करू शकता. इथं तुम्हाला सर्व ऑप्शन पाहायला मिळून जातात. ठीक आहे. तर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा डायरेक्ट ऑटोमॅटिकली इथं रिडायरेक्ट करून देतं. तर इथं तुम्हाला वाटत असेल की यार पैसे तर कटून गेले, आता ID आणि पासवर्ड पण नाही आपल्याकडे, मग कसं करू? तर बघा, परत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे तुमच्या Gmail IDमध्ये. Gmail ID तुम्ही आता रजिस्ट्रेशन करताना जी ईमेल ID दिली तिथं जायचं आहे, ती ईमेल IDमध्ये पाहायचं आहे. इथं तुम्हाला एक युजर नेम आणि एक पासवर्ड इथं पाहायला मिळून जाईल. तो ID आणि पासवर्ड इथून कॉपी करून घ्यायचा आणि इथं येऊन परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. युजर IDमध्ये युजर ID टाकायचा, पासवर्ड टाकायचा, लॉग इन बटनवर क्लिक करायचं. परत तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. तर इथं तुम्हाला 2-3 ऑप्शन पाहायला मिळतात. एक तुमचा डॅशबोर्ड जो की तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यानंतर लर्निंग ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही शिक्षण करू शकता, म्हणजे ती व्हिडिओ पाहू शकता, क्वेश्चन वाचू शकता आणि असाइनमेंट आहे तिथं. ठीक आहे. तुम्ही जर लर्निंग या ऑप्शनवरती क्लिक केलं, ठीक आहे मित्रांनो, तर इथं तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे. काही PDF पाहायला मिळतील. या PDFवरती या ऑप्शनवरती क्लिक करणार तो व्हिडिओ तुमच्यासमोर येतील इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये, आणि याच्यावरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर PDF येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल असाइनमेंटमध्ये, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता की इथं कंप्लीट 9-10 असाइनमेंट आहे. तर पहिल्यामध्ये 10 क्वेश्चन आहे आणि तुम्ही किती क्वेश्चनचे आन्सर दिले ते इथं पाहतं आणि एक्झाम स्टेटस काय ते इथं. तर एक कुलूप ज्या बटनावर आहे त्याच्यावरती तुम्हाला हा जो तालाचा कुलूप आहे त्याच्यावरती तुम्हाला या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर स्टार्ट एक्झाम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असे क्वेश्चन येतात, त्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. परत दुसरा क्वेश्चन येतो, त्याचं पण उत्तर द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कंप्लीट 10 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर तुम्हाला सबमिट एक्झाम अशा ऑप्शन पाहायला मिळतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे डायरेक्ट ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होऊन जातं, लॉगआउट होऊन जातं. तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे तुमच्या ID आणि पासवर्डने. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथं आम्ही 10 क्वेश्चनचे आन्सर दिले होते, त्याच्यामधून 7 बरोबर आले आहे आणि इथं जे कुलपाचं चिन्ह होतं ते खतम झालं आहे आणि 2 नंबरचं कुलपाचं चिन्ह आहे ते ओपन झालेलं आहे. ठीक आहे. परत तुम्हाला त्या 2 नंबर ऑप्शनमध्ये जो कुलूप आहे त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आहे. परत तुमचा एक्झाम सुरू होऊन जातो. आता बघू शकता आम्ही सगळ्या क्वेश्चनचे टोटल जेवढे एक्झाम होते तेवढे क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे आणि म्हणजे आम्ही लर्निंग केलेली आहे. ठीक आहे. असाइनमेंट कंप्लीट केलेली आहे आणि त्याच्यानंतर टास्क एक्झाम टेक एक्झाम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची लँग्वेज निवडायची आहे. परत तुम्हाला इथं फर्स्ट अटेम्प्ट ओके म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक परमिशन मागते, ते परमिशनला अलाव करायचं आहे आणि तुम्हाला एक सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे मित्रांनो या बटनावरती क्लिक करून. ठीक आहे. एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे कम्प्युटरमध्ये. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअर डाउनलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट करत तुम्हाला ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. कंप्लीट झाल्यानंतर ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, हे स्टार्ट एक्झाम. ठीक आहे. स्टार्ट टेस्ट असा एक ऑप्शन पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तर इथं टिक करायचं आहे आणि ओपन सेफ एक्झाम ब्राउझर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, याच्या पुढची जी प्रोसेस आहे ते डायरेक्ट लाईव्ह मॉनिटरिंग, म्हणजे डायरेक्ट लॅपटॉप कॅमेराचा जो
कॅमेरा असतो किंवा अदर कुठला कॅमेरा एक्स्ट्रा कॅमेरा लावलेला असतो, त्याच्यामध्ये जो एक्झाम देणारा व्यक्ती असतो त्याचा चेहरा डिटेक्ट केला जातो, कॅमेऱ्यामध्ये पाहिला जातो आणि त्यानुसार पूर्ण कम्प्युटर सिस्टममध्ये हे चेक केलं जातं की तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपमध्ये कोणते कोणते सॉफ्टवेअर चालू आहे, ठीक आहे, कोणते कोणते सॉफ्टवेअर ऑन आहे असं पाहिलं जातं. म्हणजे कुठली तरी चिटिंग होणार नाही यासाठी कॅमेरामध्ये तुम्हाला पाहिलं जातं आणि तुम्ही एक्झाम देता. त्याच्यानंतर जेव्हा तुमचा एक्झाम कंप्लीट होऊन जातो, क्वेश्चन विचारले जातं तुम्हाला, ठीक आहे. सगळे क्वेश्चनचे आन्सर जर तुम्ही कंप्लीट दिले, ठीक आहे, तुम्ही जेव्हा सबमिट करता तेव्हा तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो की तुमचा एक्झाम जो आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, ठीक आहे. आणि तुम्ही किती क्वेश्चनचे आन्सर बरोबर दिले, तुम्ही फेल झालात, पास झालात, ते सगळं टोटल माहिती जी आहे मित्रांनो ती परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथं पाहायला मिळून जाते, ठीक आहे. इथं डेटाबेसमध्ये तुमचं पूर्ण तुम्ही कोण आहात, मेल आहात, फिमेल आहात, तुमची लँग्वेज, तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होऊन इथं येऊन जातं, ठीक आहे. तर तुमचे असाइनमेंट किती कंप्लीट झाले ते पाहायला मिळून जातं, तुमचं युजर ID, नेम, ठीक आहे, टाईम, डेट अँड टाईम, डॅशबोर्ड वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळून जाते. पण तुम्ही जर एक्झाम पास होऊन जाल असाल तर तुमचं सर्टिफिकेट इथं पाहायला मिळून जातं डाउनलोड करायला. तर त्याच्यावरती तुम्ही जसं क्लिक करणार तर तुमचं सर्टिफिकेट या प्रकारे डाउनलोड होऊन जातं मित्रांनो. तर या प्रकारे तुम्ही घरी बसल्या पूर्ण प्रोसेस रजिस्ट्रेशनपासून एक्झाम कसं द्यायचा, असाइनमेंट कशी करायची, एक्झाम कसा सुरू होतो, कुठलं सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं, सॉफ्टवेअर कुठून डाउनलोड करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली आणि लास्टमध्ये सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करायचं तेही मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होता, तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असेल तर फॉलो नक्की करा. तर बाय.